सर्वांना माझा जय महाराष्ट्र. हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना अभिवादन करून शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब मीनाताई ठाकरे आणि भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून आज आपले भाई यांचा तिसऱ्यांदा विजय, ज्याला आपण हॅट्रिक बोलतो आहे, या हॅट्रिक करता आज आपण त्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. या सन्मान सोहळ्यात उपस्थित असलेलं महाविकास आघाडीतले सगळेच नेतेगण, वेळेचं बंधन आहे. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय उपस्थित सर्व महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि निष्ठावंत आणि कष्टकरी अशा पदाधिकारी बंधू भगिनींनो, मी फार वेळ घेणार नाही, कारण खऱ्या अर्थाने भाईंबरोबर अनेक दिवस निवडणुकीत फिरलो, पण त्यांच्या मुखातले सरस्वती ऐकण्याची संधी मिळाली नाही. म्हणून आज आपण ह्या सत्काराला भाईंचं उत्तर ऐकण्याकरता म्हणून सगळे आतुर आहात. त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये वेळ जास्त वेळ घेणार नाही, परंतु तुम्हाला खरंच सांगतो की ज्यावेळी तुम्ही बाहेर उन्हातनं फिरत होतात तर आमचा एकच विषयाचा त्या भाईंचा आणि माझा. गाडीवर जरी आम्ही असलो तरी मी अनेकदा ओरडत असेल, अरे लवकर चला लवकर चला, कारण त्या प्रखर उन्हामध्ये तुम्हाला चालत असताना पाहून जरी आम्ही गाडीत असलो तरी पाहवत नव्हतं. आणि तुमचे ते श्रम, तुमचे कष्ट, आणि कोणी किती काय म्हणो, परंतु हे कष्ट, हे श्रम, पुरुष असोत, महिला असोत, तरुण मुलं असोत, हे फक्त निष्ठावंत असे शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्य करू शकतात, दुसऱ्याचं काम नाही. बबनराव, तुम्ही उल्लेख केलात, मी मुद्दामून आपल्याला सांगू इच्छितो की जी ही लढाई होती ही या देशामध्ये महाविकास आघाडीची तर होतीच, परंतु विशेषतः मुंबईमध्ये आणि आपल्या या मतदारसंघामध्ये गद्दार विरुद्ध खुद्दार अशी ही निवडणूक होती. भ्रष्टाचाराने कमवलेला पैसा आणि त्या विरोधामध्ये तुमचे श्रम, तुमच्या निष्ठा, अशी लढाई होती. आणि या लढाईमध्ये आम्ही जिंकलो आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे की आम्ही समोरच्याच्या छाताडावरती नाचून जिंकलेलो आहोत, त्याला नेस्तनाबूत करून जिंकलेलो आहोत. आणि तुम्ही जो उल्लेख केलात बबनराव, आम्ही स्वस्थ बसलेलो नाही. या टॉवरमधल्या प्रत्येकाची कुंडली आम्ही तयार केलेली आहे, प्रत्येकाची कुंडली तयार केलेली आहे. कोणावर किती MRTP घेतले आहेत, कोणी मैदानामध्ये कशा हॉल उभे केले आहेत, कोणी ग्राउंडवरती कसे AC, त्यांची प्रार्थनागृह उभी केले आहेत, या प्रत्येकाची आम्ही कुंडली तयार केलेली आहे. आम्ही एकालाही सोडणार नाही, एकालाही सोडणार नाही. आम्ही कोणाच्या बापाचे मिंदे नाहीत, आम्ही कोणाचा चहा प्यायला जात नाही आणि कोणाच्या बापाला घाबरत पण नाही. त्यामुळे आम्ही तयार केले आहे. फक्त वेळ पाहतोय, हे सगळं होऊन जाऊ दे, शपथविधी होऊ दे, कारण खऱ्या अर्थाने आपल्यावरती ज्या लोकांनी विश्वास ठेवला आहे तो विश्वास सार्थ करण्याची वेळ आहे. कारण जे काय 76,000 लोकांनी जे मतदान केलं आहे भाई, ते सगळं निष्ठावंतांचं मतदान आहे, विकला नाही गेलेल्या लोकांचं मतदान आहे. आणि जी काय त्यांना पडलेली मतं आहेत ते भ्रष्टाचाराचे पैसे घेऊन केलेलं मतदान आहे. हा फरक या दोन्ही मतदानात आहे. भ्रष्टाचाराचे पैसे घेऊन केलेलं मतदान हे कधीही फिरू शकते, परंतु निष्ठेने दिलेलं मतदान विकत घेण्याची ताकद या जगामध्ये कोणातही नाही. म्हणून माझ्यासमोर बसलेले आहेत ते निष्ठावंत बसलेले आहेत. या निष्ठावंतांच्या मताची आम्हाला कदर आहे. आपल्याला पश्चाताप करावा लागेल असं एकही कृत्य आमच्या हातून घडणार नाही, एवढा विश्वास देतो. आणि भाईंना या विजयाच्या शुभेच्छा देताना एवढंच सांगेन, भाई आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.